आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावामध्ये चौकातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा आहे आणि त्या बस थांब्याच्या पत्रा शेडवरती काही हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ताबा घेतलाय। मात्र त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागतोय। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावाच्या चौकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा आहे। या बस थांब्याच्या पत्रा शेडवरती हॉटेल व्यावसायिकांनी प्रवाशांना दमदाटी करत ताबा घेतलाय आणि त्यामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल व्यवसाय चालवतात। मात्र या हॉटेल व्यावसायिकांच्या दहशतीमुळे प्रवासी नागरिक धास्तावले आहेत। प्रवासी शाळकरी मुलं मुली वयोवृद्ध हे मात्र भर उन्हामध्ये रस्त्यावर उभे राहून एसटीची वाट पाहताना दिसतात। एखाद्या वाहनानं प्रवाशाला धडक दिल्यास त्याला जबाबदार कोण आणि या ठिकाणी अतिक्रमण करून पत्रा शेडवर ताबा घेणाऱ्या हॉटेल मालकावरती कारवाई करण्यास एसटी प्रशासन धजावत का नाहीये? एसटी प्रशासनाला गावगुंडांची भीती आहे का आणि यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कारवाई करत गुन्हा दाखल करेल की नाही असे अनेक प्रश्न आता नागरिकांना पडलेत। मी रवींद्र वळसे निरगुडसर या ठिकाणी निरगुडसर गावामध्ये मागच्या साईडला जे कॅन्टीन दिसत आहे त्या कॅन्टीनमध्ये गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी अवैधरित्या ओरिजिनल चहाचं फक्त त्या ठिकाणी व्यवसाय अलाउड आहे, परंतु त्याऐवजी त्या ठिकाणी स्वतःचं हॉटेल असल्यासारखं त्या ठिकाणी त्या जागेचा वापर केला जात आहे आणि या ठिकाणी वेळोवेळी प्रशासनाला सांगून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल त्याच्यामध्ये घेत नाही। आमची सगळ्यांना त्यामुळे प्रवाशांची देखील या ठिकाणी गैरसोय होत आहे। आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आणि ही कारवाई करावी अशी आपल्याला मी त्या ठिकाणी आपल्या वतीने किंवा प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करतो। स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर।